हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे सुंदर असे पीसेस बनवून घेऊया. हे तुम्ही डेकोर म्हणून यूज करू शकतात किंवा रांगोळी म्हणून तुम्ही वापरू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही फ्रीज मॅग्नेट पण बनवू शकतात. आता हे संक्रांतीसाठी गिफ्ट पर्पज म्हणून खूप सुंदर होईल आणि झटकीपट तयार होणार आहे. आता मी फ्रीज मॅग्नेट म्हणून पण याचा वापर करते आहे. त्याचप्रमाणे भिंतीवरती देखील मला हे लावता येते. भिंतीवर, दरवाजावरती देखील हे लावता येईल, खूप सुंदर दिसेल. त्याचप्रमाणे रांगोळी म्हणून पण तुम्ही वापरू शकता. आता अर्थातच हे वुलन मॅट रांगोळी आहे, सो आपल्याला मटेरियल तेच लागणार आहे. रेक्झिन मी घेतला आहे, कॅनव्हास किंवा रेक्झिन काही पण वापरा तुम्ही. ते फेदर वूल तुम्ही घेणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कात्री, ग्लू गन. आता इथे मला गोलाकार करायचे म्हणून मी वाट्या घेतल्या आहेत वेगवेगळ्या आकाराच्या. वाटं नसेल तर तुम्ही कंपोज घ्या. शुभचिन्ह मी घेतलेली आहेत. तुम्हाला जी शुभचिन्ह तुम्हाला घ्यायची असेल ती तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. आता माझ्याकडे ही एवढी आहेत. आता मी 4-5 तुम्हाला बनवून दाखवते आहे त्याच्यामधून. आता तुम्हाला जसे हवे आहेत ते शुभचिन्ह आणि त्याच्यानुसार त्या वाटीचा आकार हे तुम्ही ठरवा आणि मग त्यानुसार तुम्ही त्या आकारामध्ये त्या वाट्या किंवा डिशेस तुम्ही घ्या. आता मी इथे 2 वाट्या घेतल्यात, एक मोठी आणि छोटी घरात होती तीच घेतली. आता ही एक मोठी डिश आहे माझ्याकडे, जर त्यातल्या त्यात वाटीपेक्षा मोठी, म्हणून मी ती डिश घेतली आणि त्याच्यानुसार मी हे एक सर्कल केलं मोठं जरा ह्याच्यापेक्षा. आता एक वाटी अजून छोटी घेतलेली आहे, तर त्या छोटी वाटी तिने एक सर्कल करून घेते आहे मी. आणि हे तुम्ही कंपोस्टने देखील करू शकतात. आता ह्या वाट्या घेतल्यानंतर ह्या वाट्यांचा आकार घेतल्यानंतर मोठ्या ह्याच्यामध्ये हे मी मोठं ओम घेते आहे. आता ते येलो कलरचं आहे म्हणून मी बाउंड्री आहे तर रेड ही जी आहे ती येलो कलरने घेतली आणि मध्ये मी रेड कलर देणार आहे, कारण ते येलो कलरचं आहे ना, म्हणून मग मी हे असं कॉम्बिनेशन घेतलं. आता हा चॉईस तुम्ही तुमच्या कुठल्याही कॉम्बिनेशनने घ्या, पण हे संक्रांतीला गिफ्ट पर्पज म्हणून खूप सुंदर आहे आणि तयार व्हायला पण झटकीपट तुमचं तयार होतं. फक्त तुम्हाला फेदर वूल आणि रेक्झिन तुम्हाला घेऊन यायचं आहे किंवा कॅनव्हासवर जरी तुम्ही केलं तरी चालेल, किंवा फ्लेक्स मटेरियल हल्ली मिळतं ना, फ्लेक्सला जे वापरलं जातं ते मटेरियल तुम्ही वापरलं तरी देखील चालेल. पटकन तयार होणारा आहे हे आणि दिसतं पण छान. अशाप्रमाणे मी हे रेड कलरने भरून घेतलं आहे. पुढचं मी ग्रीन कलरचं करते, कारण मी त्याला त्या हळदी कुंकवाचं ज्या आहेत 2 बाटल्या हळदी कुंकवाच्या त्या मी लावते आहे तिथे. ते देखील तुम्हाला लग्नसराई येते आहे, लग्नसराईमध्ये तिथे ठेवायला खूप सुंदर दिसेल आणि त्याच्या हळदी कुंकू आपण साडीच्या बरोबर दिलं तर ते देखील छान दिसेल. त्याच्यामध्ये टाकून बघा हे झालं. मी याच्यावरती मी हे लावते आहे, इथे मी ओम लावते आहे. आता त्याचप्रमाणे हे बघा ओम मी लावते आहे. ओम लावताना आता पाठीमागे मी ग्लूगनने हे केलं, ग्लू लावला आणि त्याच्यावरती ओम लावून टाकला. हे बघा इतकं सोपं आहे. आता तुम्हाला लाकडी किंवा हा असा ॲक्रेलिकचं पण मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे हे सगळं काही, ते तुम्ही लावू शकता. हे बघा हे पण लावलं. आता तिसरं पण मी करते आहे. तिसरं करताना मी येलो कलरची बाउंड्री घेतली आणि आतमध्ये आहे येलो कलरने मी पूर्ण बाउंड्री, कारण श्री जो आहे तुम्हाला लावायचा आहे तर मी श्रीमध्ये येलो कलरचं किंवा तुम्ही रेड कलरने जरी घेतलं तरी चालेल, म्हणजे पावलं लावली. श्री लावला तरी चालेल, असं पण श्री मोठा होत होता म्हणून मी हे लावलं. आता हे लावेल. त्याचप्रमाणे याला मधलं रेड कलरचं आहे म्हणून मी बाउंड्री आहे तर रेड कलरची केली. आता तुमच्या घरात किंवा तुमच्या म्हणजे तुमचं जे पूजेचं ठिकाण आहे त्यातल्या भिंतीला कुठला रंग आहे हे बघून तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. दरवाजावरती लावायचं असेल त्यानुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन करा. हे बघा मी इथे सरस्वती पण एक करून घेतलेली आहे. माझ्याकडे हे खूप मणी अवेलेबल आहे, त्याच्यापासून मी हे लटकन त्याला. तर त्याच पद्धतीने मी एक गोंडा पण तयार करते. तो तयार करताना बघा मी 5 वेडे घेते एवढ्या आकारामध्ये साधारणतः. आता हा आकार देखील लांबी तुम्ही ठरवू शकतात. 5 ते 6 वेडे मी घेतलेले आहेत. जाडी पण गोंड्याची तुम्ही ठरवू शकतात. 5 ते 6 घेतल्यानंतर मी एक ही सुई अशी मध्ये टाकली किंवा आधाराला तुम्ही काळी टाकली आणि मग नंतर इथे फक्त असं गुंडाळून घेतलं आणि गाठ मारते आहे मी. बघा इथे गुंडाळते मी बरोबर आणि गाठ मारते आणि अशा पद्धतीने मी हे खालचं टसल तयार करून घेतलेलं आहे. बस कट करते आणि इथे गाठ मारते मी. घट्ट गाठ तुम्ही एकदा मारा किंवा 2दा मारा तुमच्या सोयीनुसार. झालं आणि मग हे कापल्यावरती खालचा जो गोंडा आहे तो तयार झालेला आहे. आता हे तुम्ही खूप सुंदर दिसतं हे, फक्त आता हे एकसारखं खालून कापून घ्या एकसारख्या ह्याच्यामध्ये.
आणि याला मी वरनं मणी टाकते की त्याला छानपैकी हे त्या सरस्वतीला खालती हे सुंदर दिसेल लावल्यानंतर. आता तुम्हाला हे हळदी कुंकाला गिफ्ट पर्पज म्हणून द्यायला छान होईल. तेच सरस्वती तुम्ही मॅग्नेट मागे लागलं तर तुम्हाला फ्रीज मॅग्नेट पण तयार होईल. बघा हे अशा पद्धतीने मी लावून घेणार. आता हे पाठीमागे मी ग्लूगनने स्टिक करते, त्याला ग्लूगन घेते आणि ग्लूगनने स्टिक करते. ते फक्त नीट समोरून बघून लावा. हे बघा झालं तयार. आता तेच मला वरच्या साईडला जर मला खेळायला लावायचं असेल तर तुम्ही ह्या अशा पद्धतीने हे लावू शकतात. आता मी ही दुसरी वूल घेते आणि तेच मी स्टिक करून घेईल. हे बघा सो दॅट हे अशी मी स्टिक करून घेते, म्हणजे तुम्ही खेळायला देखील लावू शकाल. जर खेळायला नसेल लावायचं तर तुम्ही डबल टेपने पण हे चिटकवू शकतात. पण हे केल्यानंतर किंवा नसेल ठेवायचं, नुसतं जरी लावायचं खाली ठेवायचं तर तुम्ही तसं करू शकता. त्याचप्रमाणे मी आता सगळ्याला हे लावून घेते आहे. याला मी मोती लावते, वेगवेगळ्याला लावून घेते, कारण मला हे दरवाजावरती लावायचं आहे आणि देवघरावरती पण तुम्ही हे वापरू शकतात. तर मला हे देवघरात लावायचं आहे, देवघराच्या वरती, म्हणून मी हे ते तसं केलं. आता तुम्ही हे फ्रीज मॅग्नेट पाठीमागे लावलं, चिटकवलं की हे फ्रीज मॅग्नेट तयार झालं. तर हे मी फ्रीजवरती पण लावू शकते. तुम्ही रांगोळी म्हणूनही याचा उपयोग करू शकतात. आता तुम्ही जो वापर करायचा असेल त्याचा छान पद्धतीने वापर करा. आता हे बघा सरस्वती मी माझ्या मुलाच्या टेबलच्या वरती लावलं. हे मी देवघराच्या वरती लावलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतं. हे तयारही पटकन होतं. तर हे नक्की करून बघा. आवडलं तर मला तसं सांगा. तुम्ही रांगोळी, फ्रीज मॅग्नेट, म्हणजे डेको दरवाजावरती लावायला, बाहेर लावायला, असं कुठल्याही पद्धतीने याचा वापर करू शकतात. थँक्यू आणि मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग.